विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पेपर क्रमांक 2 सेट परीक्षेचा पहिला क्रमांक पेपरचा आपण ए सिरीज पाहणार आहे. आज प्रश्नपत्रिका यावरती फक्त हायर एज्युकेशन सिस्टीम उच्च शिक्षण व्यवस्थेवरती 50 प्रश्न पाहणार आहे. यामधून तुम्हाला तुमचा सराव होणार आहे आणि या हायर एज्युकेशन सिस्टीम वरती जर एखादी प्रश्न जर कोणताही आला तर तुम्हाला तो सोडवता येणार आहे. तर तुम्हाला यामधून थोडीफार मदत होणार आहे. विषय आपला उच्च शिक्षण व्यवस्था हायर एज्युकेशन सिस्टीम. एकूण 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजे 100 मार्काचा पेपर. एकूण 1 तास आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्हाला पेपरला रिअल पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नसते ना, आपल्या पेपरला तर आहेच नाही. तर टेन्शन काही घ्यायचं आवश्यकता नाही. बघा, सूचना वाचून घ्यायची आहे. पेपर तुमच्या हातात आल्यानंतर पहिले सर्वप्रथम पहिल्या पेजला तुम्हाला सूचना येणार आहे अशा पद्धतीची. सर्व प्रश्न अनिवार्य सोडवणे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामधून तुम्हाला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रत्येक पर्यायी प्रश्नाला एका प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही. एका बाजूला मराठीमध्ये आणि एका बाजूला इंग्लिशमध्ये. म्हणजे ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. इच क्वेश्चन हॅज 4 ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे अशा प्रकारची इंस्ट्रक्शन तुम्हाला सर्वप्रथम परीक्षेला येते. ते तुम्ही वाचून घ्यायचे. वेळ न घालवता आपण आता प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असे व्हिडिओ जर आवडल्यास शेअर करता. ओके, चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. एज्युकेशन सिस्टीम वरती. ओके, पहिला प्रश्न आहे, भारतातील आधुनिक उच्च शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षीपासून मानली जाते? पर्याय ए आहे 1854, बी 1857, सी 1882, डी आहे 1904. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1857 पासून जे आहे ते भारतातील आधुनिक शिक्षणाची सुरुवात या वर्षीपासून झाली अशी मानली जाते. प्रश्न 2, वुड्स डिस्पॅच कोणत्या वर्षी प्रसिद्ध केली गेली? पर्याय हे 1835, बी 1854, सी 1882, डी 1902. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1854 पासून. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिला विद्यापीठ अधिनियम कोणत्या वर्षी झाला? पर्याय हे 1854, बी 1876, सी 1882, डी 1904. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 1904 या वर्षीपासून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे मूळ ध्येय काय आहे? पर्याय आहे ज्ञान आधारित समाजाची निर्मिती, बी सर्वांसाठी मोफत शिक्षण, सी उच्च शिक्षणाचे व्यापारीकरण, डी शिक्षणाचा केवळ परीक्षांवर भर. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ज्ञान आधारित समाजाची निर्मिती करणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे मूळ ध्येय आहे. प्रश्न 5, यूजीसी म्हणजे काय? पर्याय दिलेले आहे, ए युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, बी युनियन ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेस, सी युनिव्हर्सिटी अँड जनरल काउन्सिल, डी आहे युनियन ग्रँट्स कमिशन कमिटी. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजे यूजीसी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, ग्रॉस एनरोलमेंट रेशो जीईआर म्हणजे काय? पर्याय आहे ए उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण नोंदणीची तुलना, बी आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण, सी विद्यार्थ्यांची खाजगी शिक्षणातील टक्केवारी, डी आहे प्राध्यापकांचे एकूण प्रमाण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण लोकसंख्येची तुलना. प्रश्न 7, नॅकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे 1992, बी 1994, सी 1996, डी 1998. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1994 या वर्षी नॅकची स्थापना झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारतातील स्वायत्त महाविद्यालय संकल्पना कोणत्या समितीने प्रस्तावित केली? पर्याय हे ए राधाकृष्ण समिती, बी कोठारी आयोग, सी राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग, डी आहे यशपाल समिती. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग. प्रश्न 9, राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग नॅशनल कमिशन ऑन हायर एज्युकेशनचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे डॉक्टर यशपाल, बी आहे डॉक्टर डी एस कोठारी, सी डॉक्टर सी डी देशमुख, डी आहे डॉक्टर एस राधाकृष्ण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये नाही आहे. त्यावेळेस जे आहे ते डॉक्टर के कस्तुरी कस्तुरी रमन जे आहे ते हे त्यामध्ये अध्यक्ष आहे.
याच्यामध्ये नाही दिलेले. ठीक आहे, याच्यामधले उत्तर मिस झालेले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, 10वा प्रश्न बघा. 9व्या प्रश्नाचं जे उत्तर जे आहे ते मिस झालेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे प्रश्न, राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळेस जे आहे तर डॉक्टर के कस्तुरी रमण जे आहे ते हे होते. ते यामध्ये पर्यायामध्ये एकही उत्तर दिलेलं नाही, यापैकी कोणीच नव्हतं. 10वा प्रश्न पहा. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS चा उद्देश काय? पर्याय: विद्यार्थ्यांना अधिक पर्याय व लवचिकता देणे. बी, केवळ गुणांकन पद्धती बदलणे. सी, शिक्षकांचे काम कमी करणे. डी, अभ्यासक्रम रद्द करणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, विद्यार्थ्यांना अधिक पर्याय व लवचिकता देणे. त्यानंतर प्रश्न 11 पाहूया. प्रश्न क्रमांक 11. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये भविष्य शिक्षणावर कोणता भर देण्यात आला आहे? पर्याय: फक्त पदवी स्तरावर. बी, फक्त पदव्युत्तर स्तरावर. सी, सर्व स्तरावर. डी, केवळ संशोधन स्तरावर. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, सर्व स्तरावर. म्हणजे पदवी पण आलाय, पदव्युत्तर पण आलाय, त्यामध्ये केवळ संशोधन पण आलं. तर सर्व स्तरावरती जे आहे ते भविष्य शिक्षणावर भर देण्यात आलाय नवीन शिक्षण धोरणात, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. 12वा प्रश्न आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण आराखडा NEP 2020 नुसार पदवी कार्यक्रमाची कालमर्यादा किमान किती वर्ष आहे? ते या चारही पर्याय, 4 पर्यायामध्ये ए आहे 2 वर्ष, बी 3 वर्ष, सी 4 वर्ष, डी आहे 5 वर्ष. तर आता 4 वर्षाची पदवी असणार आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पाहूया. 2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार उच्च शिक्षणात प्रवेशासाठी कोणती प्रवेश परीक्षा घेण्याची शिफारस आहे? पर्याय आहे नीट, बी आहे JEE, सी आहे CUET, डी आहे गेट. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, CUET. प्रश्न 14. राष्ट्रीय उच्च शिक्षण आराखड्यानुसार शैक्षणिक बँक क्रेडिट ABC म्हणजे काय? पर्याय: अभ्यासक्रम शुल्क वसुलीची पद्धत. बी आहे शिकताना मिळवलेल्या क्रेडिटची नोंद ठेवण्याची पद्धत. सी आहे ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली. डी आहे परीक्षा व्यवस्थापन प्रणाली. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, शिकताना मिळवलेल्या क्रेडिटची नोंद ठेवण्याची पद्धत. त्यानंतर प्रश्न 15 पाहूया. NIRF ही रँकिंग प्रणाली कोणी सुरू केली? पर्याय आहे MHRD, बी आहे UGC, सी AICTE, डी आहे NAAC. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, MHRD. MHRD म्हणजे सध्याचे शिक्षण मंत्रालय. त्यानंतर प्रश्न 16 पहा. NAACच्या नामांकन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? पर्याय हे अभ्यासक्रम, बी पायाभूत सुविधा, सी विद्यार्थी गुणवत्ता, डी शिक्षण शुल्क आकारणी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, शिक्षण शुल्क आकारणी. 17 आहे. RUSA रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानची सुरुवात कधी करण्यात आली? पर्याय ए आहे 2010 ते 11, बी 2013 ते 14, सी 2015 ते 16, डी 2017 ते 18. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, 2013 ते 2014. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. UGCच्या 2018च्या नियमानुसार विद्यापीठाचा कुलगुरू नियुक्त करण्याची पद्धत कोणती आहे? पर्याय हे विद्यापीठाच्या सिनेटद्वारे, बी राज्यपालांच्या मंजुरीने, सी आहे शोध समितीच्या शिफारशीवर, डी आहे UGCच्या निवड समितीद्वारे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, शोध समितीच्या शिफारशीवर जे आहे ही UGCच्या 2018च्या नियमानुसार कुलगुरू नियुक्तीची पद्धत आता अवलंबली आहे. 19 प्रश्न आहे. स्वयं स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पिरिंग माइंड्स हे कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे मुक्त व दूरस्थ शिक्षण, बी ऑनलाईन शिक्षण मंच, सी शैक्षणिक संशोधन, डी विद्यार्थी विनिमय कार्यक्रम. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, ऑनलाईन शिक्षण मंच. 20वा प्रश्न आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण धोरण 2020 मधील बहिर्गमन पर्याय एक्झिट ऑप्शन किती आहेत? पर्याय 2, बी 3, सी 4, डी 5. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, 4 पर्याय आहे एक्झिट. एक्झिट ऑप्शन किती आहेत? 4 ऑप्शन आहे. त्यानंतर 21वा प्रश्न पाहूया. 21वा प्रश्न. उच्च शिक्षणातील नियामक संस्था म्हणून UGCची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आली आहे?
पर्याय विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम 1953, बी विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम 1956, सी विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम 1961, डी विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम 1968. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी विश्वविद्यालय अनुदान आयोग 1956 अंतर्गत उच्च शिक्षणातील नियामक संस्था यूजीसीची स्थापना या कायद्याद्वारे करण्यात आली आहे. 22वा प्रश्न पहा. उच्च शिक्षणातील मानांकन प्रक्रियेसाठी नॅकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1991, बी 1992, सी 1993, डी 1994. तर या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 1994 या वर्षी नॅकची स्थापना झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा विद्यार्थी मित्रांनो. दूरस्थ शिक्षण या क्षेत्रातील नियामक संस्था कोणती? पर्याय यूजीसी, बी आहे एआयसीटी, सी आहे डीईसी म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल आणि डी आहे एनसीटीई. या चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डीईसी डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल जे आहे. प्रश्न 24वा. उच्च शिक्षणोत्तर संशोधनाला चालना देण्यासाठी यूजीसीने स्थापना केलेली योजना कोणती आहे? पर्याय आहे डीआरएस योजना, बी एफआयपी योजना, सी एसएपी योजना, डी आहे एमआरपी योजना. तर या चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए डीआरएस योजना. प्रश्न 25 पहा. विद्यापीठांना शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्तता देण्याबाबत शिफारस करणारी समिती कोणती आहे? पर्याय आहे राधाकृष्ण समिती, बी कोठारी आयोग, सी आहे यादवार समिती, डी आहे उच्च शिक्षण आयोग. तर या चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए राधाकृष्ण समिती. विद्यापीठांना शैक्षणिक प्रशासकीय स्वायत्तता देण्याबाबत शिफारस केली होती ती होती राधाकृष्ण समिती. 26वा प्रश्न पहा. अकॅडमिक ऑडिट ही संकल्पना उच्च शिक्षणात प्रामुख्याने कोणत्या उद्देशासाठी वापरली जाते? पर्याय शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन, बी आर्थिक लेखापरीक्षण, सी प्रशासकीय तपासणी, डी प्रवेश प्रक्रियेचे मूल्यांकन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन. 27वा प्रश्न आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स सिस्टीम IQAS राबविण्याची जबाबदारी कोणाकडे असते? पर्याय आहे यूजीसी, सी आहे नॅक, आपलं ऑप्शन बी आहे नॅक, सी संबंधित महाविद्यालय संस्था, डी आहे राज्य सरकार. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर सी संबंधित महाविद्यालय आणि संस्था जे आहेत हे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 28वा. भारतातील ओपन युनिव्हर्सिटी प्रणालीची सुरुवात कुठून झाली? पर्याय इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, IGNOU इग्नो, बी आहे यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सी कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ. तर या चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नू हे दिल्लीला आहे. या दिल्लीला असणाऱ्या युनिव्हर्सिटी पासून भारतातील ओपन युनिव्हर्सिटीची प्रणालीची सुरुवात झालेली आहे. प्रश्न 29वा. उच्च शिक्षणात लर्निंग आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजेच LOBE चा उद्देश काय आहे? पर्याय शिक्षकांचे मूल्यमापन करणे, बी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची चाचणी घेणे, सी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांवर आधारित शिक्षण सुनिश्चित करणे, डी आहे वर्गसंख्या कमी करणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर शिकण्याचे ऑप्शन नंबर ए शिक्षकांचे मूल्यमापन करणे. काय आहे तर शिक्षकांचे मूल्यमापन करणे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो हे नाही आहे ऑप्शन नंबर आहे सी च बरोबर म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामावर आधारित शिक्षण सुनिश्चित करणे हे उच्च शिक्षणात लर्निंग आउटकम बेस्ड एज्युकेशनचा उद्देश आहे. ओके. प्रश्न 30वा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये बहुविद्या शाखीय विद्यापीठांना मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज विशेष प्रोत्साहन दिले आहे. हे कोणत्या उद्देशासाठी दिलेले आहे? पर्याय आहे रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी, बी आहे आंतरशाखीय शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी, सी आहे केवळ तंत्र शिक्षण देण्यासाठी, डी आहे प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी आंतरशाखीय शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी. चला 31वा प्रश्न पाहूया आता.
उच्च शिक्षणातील डिजिटल विद्यापीठ डिजिटल युनिव्हर्सिटी संकल्पना कोणत्या संस्थेने पुढे आणली? पर्याय आहे युजीसी, बीआय, एआयसीटीई, सी नॅक, डी आहे MHRD. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँटेड कमिशन यांनी. 32वा प्रश्न आहे उच्च शिक्षणातील आंतरराष्ट्रीयकरण या प्रक्रियेचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय आहे प्रवेश संख्या वाढवणे, बी जागतिक पातळीवर शैक्षणिक सहकार्य वाढवणे, सी स्थानिक अभ्यासक्रम कमी करणे, डी आहे केवळ परकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी जागतिक पातळीवर शैक्षणिक सहकार्य वाढवणे. 33वा प्रश्न पहा NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय 2014, बी 2015, सी 2016, डी 2017. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2015 या वर्षी झाली. 34वा प्रश्न आहे उच्च शिक्षणात ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू केलेला उपक्रम कोणता आहे? पर्याय आहे EPG पाठशाला, बी आहे स्वयं, सी आहे दीक्षा, डी आहे NPTEL. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी स्वयं. 35वा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे 2018, बी 2019, सी 2020, डी 2021. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2019 या वर्षी स्थापना झाली. 36वा प्रश्न पहा उच्च शिक्षणातील विद्यार्थी चलनवलनचा मुख्य हेतू कोणता आहे? उच्च शिक्षणातील विद्यार्थी चलनवलनचा मुख्य हेतू कोणता आहे? पर्याय विद्यार्थी संख्येत घट करणे, बी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव वाढवणे, सी शुल्क आकारणी वाढवणे, डी परीक्षेची कठीणता वाढवणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव वाढवणे. 37वा प्रश्न आहे भारतातील इन्स्टिट्यूशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ISR संकल्पना कोणत्या धोरणाअंतर्गत अधोरेखित केली आहे? पर्याय NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, बी आहे RUSA रुसा, सी X11 प्लॅन, 7 प्लॅन, डी आहे नॅक फ्रेमवर्क. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी नॅक फ्रेमवर्क. 38वा प्रश्न पहा उच्च शिक्षणातील ब्लेंडेड लर्निंग या पद्धतीत काय समाविष्ट असते? पर्याय आहे केवळ छापील साहित्य, बी आहे केवळ ऑनलाईन शिक्षण, सी प्रत्यक्ष व ऑनलाईन शिक्षण यांचा संगम, डी आहे केवळ दूरदर्शनवरील व्याख्याने. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन शिक्षण यांचा संगम असतो. 39वा प्रश्न आहे भारत सरकारची इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स IOE ही योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहे 2015, बी 2016, सी 2017, डी आहे 2018. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2018 या वर्षी जे आहे ते ही इन्स्टिट्यूशन ऑफ एलियन्स योजना सुरू करण्यात आली. 40वा प्रश्न आहे उच्च शिक्षणात क्रेडिट ट्रान्सफरचा मुख्य लाभ कोणता आहे? पर्याय अभ्यासक्रम कमी करणे, बी विद्यापीठ बदलल्यास क्रेडिट मान्यता मिळणे, सी शुल्क रक्कम वाढवणे, डी या प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची करणे. या चारही पर्यंत प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी विद्यापीठ बदलल्यास क्रेडिट मान्यता मिळणे. त्यानंतर 41वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न खूप महत्वाचे आहे, शैक्षणिक संदर्भात परीक्षेला येऊ शकतात, तर त्यामुळे हे महत्वाचे IMP क्वेश्चन आहे. 41वा प्रश्न आहे राष्ट्रीय उच्च शिक्षण क्षेत्रीय अभियान रुसाचे मूलभूत ध्येय काय आहे? पर्याय आहे समावेशक आणि समतामूलक उच्च शिक्षण विस्तार, बी उच्च शिक्षणातील खाजगीकरण वाढवणे, सी केवळ तंत्र निकेतन शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आणि डी आहे विद्यापीठांचे संयुक्तीकरण करणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सर्वसमावेशक आणि समतामूलक उच्च शिक्षण विस्तार. 42वा प्रश्न आहे उच्च शिक्षणातील सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन CCE ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहे ही संकल्पना ऑप्शन ए विद्यार्थी एकूण व्यक्तिमत्व विकास, बी फक्त गुणांकनावर भर देणे, सी अंतिम परीक्षेवर भर देणे, डी आहे पदवी पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कमी करणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए विद्यार्थी एकूण व्यक्तिमत्व विकास. विद्यार्थी एकूण व्यक्तिमत्व विकास. 43वा प्रश्न पहा राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क NIRF मध्ये कोणते परिमाण वापरले जात नाही? पर्याय हे अध्यापन शिक्षण आणि संसाधने, बी संशोधन आणि व्यावसायिक पद्धती, सी विद्यार्थी आधार सुविधा,
डी आहे विद्यापीठाचा भौगोलिक आकार. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे डी, विद्यापीठाचा भौगोलिक आकार. यांचा जो आहे ते राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क मध्ये यांचा समावेश जे वापर जे आहे तो परिणामाचा केला जात नाही. 44वा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT चा मुख्य कोणत्या स्तरावर कार्य करते? पर्याय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, बी उच्च शिक्षण, सी तंत्र शिक्षण, डी आहे कौशल्य विकास. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर जे या स्तरावर कार्य करत असते. 45वा प्रश्न आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने युजीसीने म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँटेड कमिशन सुरू केलेली स्वयं ही योजना कोणत्या प्रकारची आहे? पर्याय छापील पुस्तक वितरण योजना, बी आहे मुक्त ऑनलाईन शिक्षण मंच, सी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारी योजना, डी आहे केवळ संशोधकांसाठी प्रशिक्षण योजना. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, मुक्त ऑनलाईन शिक्षण मंच. 46वा प्रश्न पाहूया आता, भारतातील पहिली ओपन युनिव्हर्सिटी कोणती आहे? पर्याय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, IGNOU युग्नो, बी आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सी नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ, डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ही जी आहे भारतातील पहिली ओपन युनिव्हर्सिटी आहे. 47वा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रशासनाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय आहे शिक्षणांचे व्यापारीकरण करणे, बी आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संसाधनाचे नियोजन, संघटन आणि नियंत्रण करणे, सी विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे, डी आहे केवळ परीक्षा घेणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संसाधनाचे नियोजन, संघटन आणि नियंत्रण करणे हे काम शैक्षणिक प्रशासनाचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 पहा, विद्यापीठांच्या स्वायत्ततेचा ऑटोनॉमीचा मुख्य अर्थ काय आहे? पर्याय हे शासनापासून पूर्णपणे वेगळे होणे, बी शैक्षणिक प्रशासकीय आणि वित्तीय निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सी शिक्षकांना पगार वाढवण्याचे स्वातंत्र्य, डी आहे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी, शैक्षणिक प्रशासकीय आणि वित्तीय निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. 49वा प्रश्न आहे, भारतातील बहुविषयक विद्यापीठे स्थापन करण्याचा उद्देश काय आहे? पर्याय आहे केवळ विज्ञान शाखेला प्रोत्साहन देणे, बी आहे विविध विषयांमध्ये एकात्मिक शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे, सी आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे, डी आहे तंत्रनिकेतन शिक्षण वाढवणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, विविध विषयांमध्ये एकात्मिक शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे. आणि शेवटचा 50वा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार उच्च शिक्षण क्षेत्रातील मुख्य दृष्टिकोन कोणता आहे? पर्याय दिले आहे, प्रवेशाचा विस्तार, गुणवत्ता आणि समता, बी आहे फक्त गुणवत्ता वाढवणे, सी फक्त तांत्रिक शिक्षणावर भर देणे, डी आहे खाजगी संस्थांना पूर्ण स्वातंत्र्य देणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए, प्रवेशाचा विस्तार, गुणवत्ता आणि समता या तीनही मूल्यांचा समावेश करून जे आहे राष्ट्रीय शिक्षण जे धोरण 2020 जे आहे ते या उच्च शिक्षण क्षेत्राचे मुख्य दृष्टिकोन जात आहे की प्रवेशाचा विस्तार करणे, गुणवत्ता वाढवणे आणि समता. तर अशा पद्धतीनं आपल्याला पेपर क्रमांक 1 वरती हायर एज्युकेशन सिस्टीम उच्च शिक्षणार्थी कमसे कम 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न विचारला जाऊ शकते, पण एक ना एक तरी प्रश्न या संदर्भामध्ये परीक्षेला विद्यापीठा जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ एक्झाम जे घेतात सेट परीक्षेची ते अंतर्गत 1 किंवा 2 प्रश्न जे आहे तर ते हायर एज्युकेशन सिस्टीमवर टाकू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने जे आहेत आपले व्हिडिओ चालू राहणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे PDF वगैरे जर लागले तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता, मी तुम्हाला PDF तुमच्या WhatsApp नंबरवर सेंड करू शकतो याची. ओके, तुमचा सराव चांगल्या पद्धतीने होऊन जाणार. अजून काही टॉपिक्स वरती PDFs आहे आपल्याजवळ, तर PDF जर तुम्हाला लागले तर तुम्ही मला मागू शकता, मी तुम्हाला PDF सेंड करणार. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून असे व्हिडिओ महत्त्वाचे घेऊन येऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद.